रामकृष्ण हरी माऊली वारी पंढरीची पावर्ड बाय उषा या पुढारी न्यूजच्या विशेष कार्यक्रमात मी अदिती तरडे तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते। पंढरीचा वास चंद्रभागे स्नान आणिक दर्शन विठोबाचे, हेची मज घडो जन्म जन्मांतरी मागणे श्रीहरी नाही दुजे। हेच म्हणत लाखो वारकऱ्यांचा वारीचा प्रवास सुरू झालाय। घरदार सोडून तहान भूक विसरून या पावलांना पंढरीचा विठुरायाचा ध्यास लागलाय। याच वारीचा आणि वारकऱ्यांच्या प्रवासाचा खास कार्यक्रम सुरू करूयात वारी पंढरीची। श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखी प्रस्थान सोहळा मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात सुरू झालाय। हजारो वारकऱ्यांच्या उपस्थितीत आणि मुसळधार पावसात पालखीने पंढरपूरकडे प्रस्थान करण्यास सुरुवात केली आहे। याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी निलेश जगताप यांनी। पाहूया। जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या पालखी प्रस्थान सोहळ्याला या ठिकाणी सुरुवात झालेली आहे। या ठिकाणचं दृश्य आपण पाहू शकतो कशा प्रकारे वारकरी उत्साहात या ठिकाणी सहभागी झालेले पाहायला मिळत आहेत। जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचा हा पालखी सोहळा आता मुख्य प्रदक्षिणा या ठिकाणी पार पडत आहे। मुख्य प्रदक्षिणेनंतर हा पालखी सोहळा इनामदार वाड्यामध्ये मुक्कामासाठी जाणार आहे। या ठिकाणचं दृश्य आपण पाहू शकतो। वारीचा सोहळा चला पाहू डोळा आनंदाचा माळा पांडुरंग अशा भक्तिभावात आणि टाळ मृदुंगाच्या गजरात या ठिकाणी हा प्रस्थान सोहळा संपन्न होतोय। हे दृश्य आपण पुढारी न्यूजच्या माध्यमातून पाहतोय। पालखी सोहळा मानाचा पालखी सोहळा या ठिकाणी मंदिर प्रदक्षिणा पार पाडणार आहे आणि त्यानंतर पालखी या ठिकाणी इनामदार वाड्यामध्ये मुक्कामासाठी देऊळनगरीमध्ये जाणार आहे। हे दृश्य आपण पाहतोय। मोठ्या उत्साहात वरुण राजा या ठिकाणी बरसतोय। मात्र अशाही परिस्थितीत कशाची तमा न बाळगता हा वारकरी या ठिकाणी आनंद उत्सव साजरा करतोय। चातकाप्रमाणे वर्षभर ज्या दिवसाची ज्या क्षणाची वारकरी वाट पाहतो तो क्षण आता आलेला आहे। ही दृश्य आपण पाहू शकतोय कशा प्रकारे हा सगळा सोहळा या देऊळनगरीमध्ये संपन्न होतोय। इंद्रायणीचा काठ हा सगळ्या वारकऱ्यांनी फुलून गेलाय। मानाच्या दिंड्या या ठिकाणी आलेल्या आहेत। पुढच्या बाजूला मानाच्या दिंड्या आहेत। काही वेळापूर्वीच जे मानाचे 2 अश्व आहेत त्यांनी मंदिर प्रदक्षिणा पार पडलेली आहे आणि आता पालखी सोहळा या ठिकाणी मंदिर प्रदक्षिणा पार पडताना पाहायला मिळतोय। हे सगळे दृश्य आपण पाहतोय कशा प्रकारे वारकरी या ठिकाणी आनंद सोहळा साजरा करताना आपल्याला पाहायला मिळत आहे। कॅमेरा पर्सन सतीश कदम सर, निलेश जगताप, पुढारी न्यूज, देव। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठणमध्ये संत एकनाथ महाराजांच्या पालखी सोहळ्याला भक्तिमय वातावरणात सुरुवात झाली आहे। तब्बल 40 वर्ष वास्तव्यास असलेल्या नाथांच्या वाड्यावरून पालखी समाधी मंदिराकडे रवाना झाली आहे। टाळ मृदुंगाचा निनाद आणि भानुदास एकनाथ या अखंड गजराने संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघालाय। याच सोहळ्याबाबत वारकऱ्यांशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी सुमित पवार यांनी। पाहूयात। भानुदास एकनाथ या जय घोषामध्ये आता ही पालखी समाधी मंदिराकडे निघाली आहे। आपण बघू शकता कशा प्रकारे ही पालखी आता अनेक महिला वारकरी यात सहभागी झालेल्या आहेत। वारकरी संप्रदायात प्रमुख असलेली ही पालखी आता पंढरपूरच्या दिशेने सायंकाळी रवाना होईल। तत्पूर्वी ही पालखी समाधी मंदिराकडे जाईल आणि त्यानंतर भक्तांसाठी दर्शनासाठी उपलब्ध राहील आणि त्यानंतर ही पालखी पुढे पंढरपूरच्या दिशेने कूच करेल। तत्पूर्वी काही महिला आहेत, काही वारकरी आहेत, आपण त्याशी बोलूयात। दादा काय सांगाल, कधीपासून तुम्ही ह्या पालखीमध्ये सहभाग होता, काय भावना आहेत तुमच्या? पालखी गीतेवाची पालखी निघून निघालेली नाथ महाराजांचं सगळं निघालो नाथ महाराजांच्या पालखी सगळी। कधीपासून तुम्ही यात सहभाग घेता आणि काय तुमची एकदम एकंदरीत भावना आहे या पालखी संदर्भात? आषाढी कार्तिकी विसरू नका मध्ये सांगत असे गुज पांडुरंगा। ही पालखी 7 जुलै प्रस्थान होते आणि ही परंपरा 5 पिढ्यापासून आम्ही जोपत असं आलेलो। आमचे पूर्वज श्री संत गीते बाबा त्यांनी हा पालखी सोहळ्यामध्ये रथाच्या पुढे 3 नंबरची दिंडी, ही 3 नंबरची दिंडी मानाची आहे। आमचा विना गेल्याशिवाय त्याला प्रस्थान होत नाही। त्याच्यामुळं 6 संतांपैकी ही जी 3 नंबरची मानाची पालखी आहे श्री संत एकनाथ महाराजांची, त्या पालखीमध्ये काय वाचने मनाने सगळे वारकरी एकत्रित होतात आणि आनंदात जल्लोषात ही पालखी पंढरपूरपर्यंत पोहोचते। कुठेतरी वारकऱ्यांची दिवाळीच म्हणावी लागेल। हो, संत येते घरा तोची दिवाळी दसरा, दसरा दिवाळी तोची आम्हा सण, सखे संत जन भेटतील तोच आमचा दसरा आणि दिवाळी। आम्हाला इतरत्र कोठेही नाही, हे वर्षभराचे जे 20 दिवस असतात ते आमच्यासाठी खरी दिवाळी। या सर्व भावना आहेत वारकऱ्यांच्या की वर्षातले फक्त जे 20 दिवस आम्हाला पालखीमध्ये सहभाग नोंदवून पांडुरंगाचं दर्शन घेण्याची संधी मिळते, हे कुठेतरी आमचं भाग्य आहे, अशा भावना या ठिकाणी वारकऱ्यांनी व्यक्त केलेल्या आहे। कॅमेरा पर्सन अमोल वाघुलेसह मी सुमित पवार, छत्रपती संभाजीनगर। मंडळी,
आषाढी वारीतील पालखीच्या प्रत्येक मुक्कामाला ऐतिहासिक आणि आध्यात्मिक महत्त्व आहे. पालखी प्रस्थानानंतर संत तुकाराम महाराजांच्या पालखीचा पहिला मुक्काम देहूतील इनामदार वाड्यात होतो. शेकडो वर्षांपासून जपली गेलेली ही परंपरा आजही कायम आहे. त्यामुळे वारकरी परंपरेत इनामदार वाड्यालाही तितकंच विशेष स्थान आहे. या वाड्याचा इतिहास आणि परंपरेचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी निलेश जगताप यांनी. पाहूयात. जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळ्याचं प्रस्थान आज देवनगरीमधून होतं. हे सगळे वारकरी पंढरीच्या दिशेने जाणार आहेत. संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याचं प्रस्थान झाल्यानंतर जो पहिला मुक्काम आहे तो इनामदार वाड्यामध्ये असतो. या ठिकाणचं दृश्य आपण पाहू शकतो. हा इनामदार वाडा आहे. आज पालखीनं प्रस्थान ठेवल्यानंतर पहिला मुक्काम याच इनामदार वाड्यामध्ये या ठिकाणी पाहायला मिळतो. आपण दृश्य पाहतोय. वारकऱ्यांनी या ठिकाणी दर्शनासाठी गर्दी केलेली आहे. पालखी सोहळ्याचे जनक तपोनिधी नारायण महाराज जे जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचे चिरंजीव होते त्यांची खरं तर ही भूमी आणि म्हणून ही परंपरा आहे. इनामदार वाड्यामध्ये पालखीचा पहिला मुक्काम असतो. या ठिकाणी वारकरी आपल्या सोबत आहेत. ही परंपरा नेमकी काय आहे, या पाठीमागचा इतिहास काय हे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. माऊली, आज प्रस्थान होत आहे. तुकाराम महाराजांच्या पालखीचं प्रस्थान झाल्यानंतर पहिला मुक्काम या इनामदार वाड्यामध्ये असतो. काय इतिहास आहे, काय सांगाल? रामकृष्ण हरी. जगद्गुरू तुकोबाराय यांचे तृतीय चिरंजीव नारायण महाराज. तुकोबारायाच्या पश्चात त्यांना असं वाटलं की आपल्या पूर्वजांनी जन्मभर आपल्या 8 पिढ्यापासून पांडुरंगाची सेवा आणि महिनावारी कायम आहे आणि त्याचप्रमाणे तुकोबारायाचं सुद्धा पांडुरंगाच्या दर्शनाला नेण्याची त्यांची नंतर इच्छा झाली. तर नारायण महाराज यांनी पालखी सोहळा काढण्याचं ठरवलं. मग हे पालखी सोहळा न्यायची जिम्मेदारी कोणी घ्यायची? त्यावेळेसचा काळ फारच बिकट होता आणि त्यावेळेस एक काळ असा होता की निजाम सरकारनं सुद्धा या कार्यक्रमावर बंदी घातली आणि त्यावेळेस आमचे पूर्वज सुरुवातीपासून त्यांनी जिम्मेदारी घेतली. या मसलेकरांनी या सोहळा चालवण्याची जिम्मेदारी स्वतःच्या अंगावर घेतली मसलेकरांनी पूर्ण आणि त्यावेळेसपासून हा सोहळा चालतो. आणि अशा बिकट परिस्थितीमध्ये सुद्धा खांद्यावर पालख्या असताना त्यांनी सेवा पायात न घालता खड्या चिखलानं माती दगडात नाले होते. त्यावेळेस फार बिकट परिस्थिती होती. तशा काळापासून मसलेकरांनी अत्यंत निष्ठेने सेवा तुकोबारायाची केलेली आहे आणि एक वेळेस तर पादुका अशा उपरण्यामध्ये बांधून त्यांनी नेलेल्या आहेत बंदी असताना राजाकार काळामध्ये. त्यावेळेस कोणी तयार होईना गेलं. मसलेकर एवढे समोर आले आणि आम्ही जिम्मेदारी घेतो म्हणून सर्व मसलेकरांना आज तागायतपर्यंत ती सेवा कायम केली. या ठिकाणी आपण जर पाहिला हा इनामदार वाड्याचा इतिहास पाहिला तर या वाड्याच्या फक्त या भिंती दगडाच्या भिंती नाहीत तर खूप मोठा शेकडो वर्षांचा इतिहास या वाड्याला पाहायला मिळतो आणि म्हणूनच जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यानं प्रस्थान केल्यानंतर पहिला मुक्काम पहिला मान या वाड्याला पाहायला मिळतो. आज देहूमधून संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं प्रस्थान होते आणि त्याच निमित्तानं आज येणारा प्रत्येक वारकरी या ठिकाणी सुद्धा येत असतो आणि या ठिकाणचं सुद्धा दर्शन घेताना पाहायला मिळतो. कॅमेरा पर्सन सतीश कदम यांच्यासह निलेश जगताप, पुढारी न्यूज, देहू. ज्ञानबा तुकाराम, ज्ञानबा तुकाराम या जयघोषात अवघी देहूनगरी सध्या भक्तिरसात न्हाऊन निघाली आहे. विठुरायाच्या ओढीने आलेल्या वारकऱ्यांचा उत्साह शिगेला पोहोचलाय. गळ्यात तुळशीच्या माळा आणि हातात टाळ मृदुंग घेऊन सर्वजण विठ्ठल नामात दंग झालेत. अशाच काही वारकऱ्यांशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी निलेश जगताप यांनी. पाहूयात. देहूनगरीमध्ये वारकऱ्यांच्या उत्साहाला उधाण आलेलं पाहायला मिळतं. जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याच्या प्रस्थानाला सुरुवात झालेली आहे. माझ्यासोबत वारकरी आहे. सगळ्या वारकऱ्यांच्या चेहऱ्यावरती आनंदाचं वातावरण आहे. माऊली, प्रस्थान होत आहे, काय भावना आहेत तुमच्या? आमच्या भावना अशा आहेत, एवढंही संकट आलेलं असताना आळंदीमध्ये पाण्याचा पूर आलेला आहे, देहूमध्ये आहे, पाऊस थोडाही थांबायला तयार नाही. पण जो दरवर्षीप्रमाणे जो काही उत्साह असतो तो आमचा उत्साह अगदी गगनेला टेकलेला आहे. आमचा उत्साह कमी झालेला नाही. जय हरी माऊली, जय हरी, जय हरी. माऊली, आम्ही पाहिलं तुम्ही वारीमध्ये सहभागी होताय. खास आमच्या पुढारीच्या सगळ्या प्रेक्षकांसाठी आपण अभंग या ठिकाणी म्हणा. देवा माझे मनाला गो तुझ्या पायी, देवा माझे मनाला गो तुझ्या पायी.
तुझ्या पाये देवा, माझ्या मनाला गो तुझ्या पाये. पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. कॅमेरा पर्सन सतीश कदमसह निलेश जगताप, पुढारी न्यूज, देहू. पैठण नगरीतून सुद्धा आज संत एकनाथ महाराजांची पालखी पंढरपूरकडे प्रस्थान करते. वारकरी संप्रदायात संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालखीनंतर संत एकनाथ महाराजांच्या पालखीला तिसरा मान आहे. नाथवाड्यातील धार्मिक विधीनंतर गोदावरी तीरावरून विठ्ठल नामाच्या गजरात 19 दिवसांचा पायी प्रवास सुरू झालाय. या सोहळ्यासाठी पैठणमध्ये हजारो वारकरी दाखल झाले असून संपूर्ण परिसर भक्तिमय झालाय. याच पार्श्वभूमीवर नाथ वंशाचे गोसावी महाराज आणि नाथ मंदिरात जमलेल्या वारकऱ्यांशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी सुमित पवार यांनी. पाहूयात. पूर्वी या पालखीचा खूपच खडतर मार्ग होता. शासनाच्या माध्यमातून काही रस्ते झालेले आहेत, पण अनेक रस्ते असे आहेत की जे वर्षानुवर्ष तसेच पडलेले आहेत. शासनाकडे आमची मागणी आहे की हा सुसह्य असा मार्ग व्हावा. ज्या शहरी भागातून पालख्या जातात त्यांच्याकडे शासन जास्त लक्ष देतं, पण ग्रामीण भागातून जाणारी ही एकमेव पालखी सगळ्या 10 मानाच्या पालखी सोहळ्यामध्ये. तेव्हा शासनाने या पालखी सोहळ्याकडे आत्मीयतेने लक्ष द्यावं आणि या पालखी सोहळ्याला लागणाऱ्या ज्या सुविधा आहेत त्या पुरवाव्यात. कारण मराठवाड्यात फार म्हणजे अधिकाऱ्यांकडून ज्या सोयी पाहिजेत त्या मिळत नाहीत. त्यांना जो निधी पाहिजे तो शासनाकडून मागितला जात नाही. अहिल्यानगर आणि सोलापूर जिल्ह्यात जो निधी शासन देत आहे त्या ठिकाणी दोन्ही जिल्ह्यामध्ये आमची सगळ्यात 10 मानाच्या पालख्यांची सोय अगदी उत्तम प्रकारे होती. त्यामुळे मराठवाड्यात जे अधिकारी आहेत त्यांना आयुक्त आहेत त्यांनी या पालखी सोहळ्यासाठी आणि जाणाऱ्या ज्या पालखी आहेत मानाच्या अजून 3 पालख्या मराठवाड्यातून जातात त्यांची संयुक्तिक बैठक घेऊन शासनाकडे त्याही तिन्ही सगळ्या पालख्यांसाठी निधी वार्षिक निधी मागून घ्यावा. मग आमची त्यामुळे दुरावस्था होणार नाही. सध्या मी संत एकनाथ महाराजांच्या या पवित्र वाड्यात आहे. या ठिकाणी संत एकनाथ महाराजांनी वयाच्या 66 वर्षापैकी 40 वर्ष या वाड्यात त्यांनी घालवली आहेत. आपण बघू शकता या ठिकाणी त्यांच्या पवित्र पादुका ठेवण्यात आल्या, ज्या ठिकाणी मोठ्या भक्तिमय वातावरणात वारकरी हे दर्शनासाठी दाखल होत आहेत. आपल्यासोबत काही वारकरी आहेत, आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूया. नेमकं केव्हापासून त्या दिंडीमध्ये सहभाग घेत आहेत आणि काय एकंदरीत त्यांच्या भावना आहेत. परंपरेनुसार आम्ही 5 पिढ्यापासून या दिंडीच्या सोहळ्यात सहभागी होतो. पहिल्या पिढीमध्ये आमचे गीतेबाबा सहभागी व्हायचे. त्यांनी त्यांचं अख्खं आयुष्य ह्या सोहळ्यासाठी वारीमध्ये आपलं विसर्जित केलं. त्यानंतर गीतेबाबांच्या नंतर आनंतरावांच्या नंतर विठ्ठलरावांच्या नंतर सावित्रीबाई एकनाथ गीते म्हणजे नेटकंच आता गेल्या वर्षी त्या वारल्या आणि त्यांची परंपरा टिकवण्यासाठी आम्ही या ठिकाणी या सोहळ्यामध्ये सहभागी होण्यासाठी आलेलो आहोत. या सोहळ्यामध्ये कितीही थकलेला माणूस जरी दिसला पण त्याच्या चेहऱ्यावर आतून जो आनंद असतो तो कदाचित आपण कधीही विसरू शकत नाही. कारण आमच्यासोबत जवळजवळ 70 वर्षाच्या पुढचे वारकरी आहेत. आम्ही या वारीत 40 वर्ष झालं येतो. 40 वर्षापासून आम्ही गीतेबाबा सोहळा चालवतो, पण आम्हाला कसले विजा दुखणं भाणं काही येत नाही. सर्दी खोकला पण येत नाही. नाथबाबा आमच्या पाठीशी आहेत. नाथबाबाचा सोहळा हा अपरंपरित चालावा एवढीच आमची नाथबाबाची नम्र विनंती. अशा या सर्व भावना होत्या की नाथ महाराजांचा सोहळा हा अखंडितपणे चालावा. ही पिढ्याने पिढ्या हे वारकरी या ठिकाणी या दिंडी सोहळ्यात या पालखी सोहळ्यात आपला सहभाग नोंदवत असतात. एक प्रकारे वारकऱ्यांची दिवाळी म्हणजे ही पालखी सोहळा असल्याची प्रतिक्रिया या ठिकाणी काही वारकऱ्यांनी दिलेली आहे. कॅमेरा पर्सन अमोल वाघोलेसह मी सुमित पवार, पुढारी न्यूज, छत्रपती संभाजीनगर, पैठण. मंडळी, वारी म्हणजे केवळ पंढरीकडे केलेली वाटचाल नाही, तर वारी म्हणजे ज्ञानाचं आणि विचारांचं चालता बोलता विद्यापीठच आहे. देहूत दाखल झालेल्या वारकऱ्यांच्या ओठांवर अभंग तर आहेतच, पण त्या अभंगांमधील खरा जीवन जगण्याचा विचारही ते सांगतायत. विशेष म्हणजे या वारकऱ्यांनी एक गोड अभंग तर सादर केलाच आहे, पण त्याचा आजच्या काळातला सुसंगत असा अर्थ म्हणजे सुंदर निरूपण सुद्धा केलंय. पाहूयात. झळझळीत सोनसळा कळस दिसतो सोज्वळा, बर्वे बर्वे पंढरपूर विठोबा रायाचे नगर, माहेर संताचे नामया स्वामी केशवाचे, जगद्गुरु तुकारोबारायांचे अगोदरचे अवतार नामदेवराय वर्णन करतात. ज्यावेळेला प्रदक्षिणा चालू असते मंदिरातली वा नगर प्रदक्षिणा,
तेव्हा मंदिराच्या मागच्या बाजूला आल्यानंतर कळसाचं दर्शन करत असताना हा अभंग म्हटला जातो. संप्रदायामध्ये हा अभंग म्हटला जातो आणि तो त्याचा अर्थ असा आहे, झळझळीत सोनसळा कळस दिसतो सोज्वळा. कसा दिसतो कळस? तर सोन्यासारखा जो कळस आहे तो झळझळीत आहे. आणि हा कोणाचा कळस आहे? तर बर्वे बर्वे पंढरपूर विठोबारायाचे नगर. आम्ही कळस कोणाचा पाहतो? तर तो पांडुरंग परमात्म्याचा. आणि हे जे पांडुरंग परमात्म्याचं जे पंढरपूर आहे, तर हे काय आहे? तर ते संतांचं माहेर आहे. अनेक सर्व संतांचं. आता जगद्गुरु तुकोबारायांच्या मंदिरामध्ये आहोत, शिळा मंदिरामध्ये, आणि तुकोबाराय आता माहेराला निघालेले आहेत. तुकोबाराय माहेराला निघाले. जाई नगे माये तया पंढरपुरात ज्ञानोबाराय म्हणतात. आणि तुकोबाराय म्हणतात, आपुल्या माहेरा जाईन मी आता, निरोपया संता हाती आला. आता मी माझ्या माहेराला निघालो. नाथ महाराज म्हणतात, माझे माहेर पंढरी. ऐका काय तुकोबारायांचे अनेक संतांचे अभंग आहेत. आणि त्या माहेराला सर्व वारकरी निघालेले आहेत. आणि वरतून मेघराजा देखील येत आहे. असा आनंद हा सोहळा. आता प्रत्येक जण आपलं घरदार सोडून आता सोहळ्यासाठी निघालेले आहेत. श्री गुरु विठ्ठल महाराज देवकर फड या फडाची दिंडी या ठिकाणी येऊन हा अभंग म्हणून आता आम्ही पुढे निघालेलो आहोत. अतिशय सुंदर वातावरण आहेत. प्रसन्न वातावरणामध्ये जगद्गुरु तुकोबारायांच्या म्हणण्याप्रमाणे नाही का, पंढरीशी जावे आईशे माझे मनी, विठाई जननी भेटे केव्हा, न लगे त्या विन सुखाचा सोहळा, लागे मग ज्वाळा अग्नीच्या. तुका म्हणे त्यांचे पाहिली पाय आणि मग दुःख जाये सर्व माझे. सर्व दुःख घालवण्याचं जर साधन काय असेल तर ती पंढरपूरची वारी, पांडुरंगाचं दर्शन. अतिशय सुंदर वातावरणामध्ये या ठिकाणी आमच्या दिंडीची प्रस्थान होत आहे. श्री गुरु विठ्ठल महाराज देवकर फड या फडाची दिंडीची ही प्रदक्षिणा. आणि आता प्रस्थान होऊन आम्ही बाहेर निघणार आहोत, म्हणजे पंढरपूरच्या दिशेने वाटचाल करणार आहोत. रामकृष्ण हरी. अवघी देहूनगरी भक्तीच्या रंगात न्हावून निघाली असतानाच वारीमध्ये एक अनोखं दृश्य पाहायला मिळालं. संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यात एक वारकरी संत गाडगे महाराजांच्या वेशभूषेत सहभागी झालाय. हातात झाडू, डोक्यावर गाडगं आणि ओठांवर स्वच्छतेचा संदेश. या वेशभूषेत हा वारकरी सध्या सर्वांचंच लक्ष वेधून घेतोय. वारीच्या या भक्तिसागरात स्वच्छतेचा संदेश देणाऱ्या या अनोख्या वारकऱ्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी निलेश जगताप यांनी. पाहूयात. आज वारीच्या वाटेवरती संत गाडगेबाबांची वेशभूषा परिधान केलेले वारकरी माझ्यासोबत आहेत. माऊली संत गाडगेबाबांची वेशभूषा परिधान करतायत. काय संदेश देताय वारीच्या माध्यमातून? रामकृष्ण हरी, निर्मल वारी, हरित वारी, चला जाऊया पंढरी. वारकरी स्वतःसाठी मागतात, संत जगासाठी मागतात. तर हा संत गाडगेबाबा काय मागतोय बघा परमेश्वराकडे. जय हरी, बरसाव्या सरी वरसरी, चिंब भिजा वारकरी. वारकऱ्याच्या हवी बक्कळ तारंबळ, दूर व्हावा दुष्काळ, अशी भाग्यावनं घडावी पंढरीची वारी. चला जाऊया पंढरी. या वारीत नाचत भिजत यावा पंढरीचा श्रीहरी. सुखी समृद्ध व्हावा शेतकरी. जय हरी, निर्मळ वारी, चला जाऊया पंढरी. स्वच्छ वारी, सुंदर वारी, चला जाऊया पंढरी. एक आम्ही कोण आहोत तिथं, जात पात धर्म कोणी नाही, फक्त तिथे एकच आहे, वारकरी. पण कुठला वारकरी? आम्ही पंढरीचे वारकरी. चाललो विठ्ठलाच्या दरबारी. विठ्ठल विठ्ठल मुखी नाम, भक्ती घडावी निष्काम, दृढ अंतरीचा भक्तिभाव, जनमानसात पाहतो देव. सत्यकर्म माझी पूजा, राब राबणी संसारी, विठ्ठल भक्ती करमती नर नारी. विठ्ठल कृपेचा प्रसाद, जन्मोजन्मी सेवा घडावी, हेची मागतो फुलचंद विठ्ठल. हे गाडगाय पिढ्याला पिढ्या राहू शकतो, पण आपला देह राहू शकत नाही. म्हणून खाऊन गुटखा आनंद मिळतो लटका, कर्करोग होणं संसार होतो फाटका. झाला गुटखा बंदी, मावा खोळून तो आनंदी, कधी होईल कोणता रोग, भोगवल कर्माचा भोग. खेळ नकोस कधी रे मटका, संसार होईल कायमचाच फाटका. हे माझ्या अंगावरती रंगीबेरंगी कपडे आहेत, ते माझे प्रांत आहेत. माझा भारत देश अनेक प्रांत, अनेक भाषा, अनेक संस्कृतीनं नटलेला माझा भारत देश. म्हणजेच हा माणूस जोडणं म्हणजेच ही वारी आहे. म्हणजे हे कुठलाच जात पात धर्म यारे यारे राहणे तोर, इथंच कुठला भेद नाही. जात लिंग कुठलाच भेद नाही. इथं संपूर्ण याला इथं सर्वांना याचा अधिकार आहे, तो म्हणजे वारकरी. म्हणून आपण हे करत असताना कसा वारकरी असला पाहिजे? लाटका वारकरी नको आहे.
कारण आम्ही लटक्याचे वार करी, आम्ही लटक्याचे वार करी. आम्ही चाललोय पंढरपुरी, कपाळी लावला टिळा, देवा तुझ्याविषयी मुळीच नाही लळा. समाधान नाही पोट भरलं तरी, आम्ही लटक्याचे वार करी. आम्ही चाललोय पंढरपुरी, जे जे मिळे रस्त्यावरी, ते नेतोय आम्ही घरी. आम्ही लटक्याचे वार करी, म्हणून लटके वार करी नका, खरा वार करी बरा. जय हरी निर्मल वारी, चला जाऊया पंढरी. अशा प्रकारचे सगळे वारकरी वारीमध्ये सहभागी होत आहेत. भेदा भेदा भ्रम अमंगळ म्हणत जात धर्म पंथ या सगळ्याच्या पलीकडे जाऊन या वारीच्या वाटेवरती सगळे वारकरी फक्त वारकरी म्हणून या वारीत सहभागी होताना पाहायला मिळत आहेत. सतीश कदम यांच्यासह दिलीप जगताप, पुढारी न्यूज, दीव. मंडळी, आषाढी वारीमध्ये जिथे सर्वसामान्य वारकरी विठ्ठलचरणी लीन होतात, तिथेच महाराष्ट्रातील राजकीय नेतेही वारीच्या वाटेवर पाहायला मिळतात. मतभेद विसरून पक्षाचे झेंडे बाजूला ठेवून नेते मंडळी विठ्ठल नामाच्या गजरात दंग होतात. राजकीय गणितांच्या पलीकडे जाऊन नेत्यांनी धरलेली वारीची ही वाट नेमकी कशी आहे, पाहूयात आमचं विशेष सेगमेंट वारी नेत्यांची. यावेळी खासदार श्रीरंग बारणे यांनी संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं दर्शन घेत वारकरी संप्रदायाच्या आनंदात सहभागी होत फुगडीचाही आनंद लुटलाय. त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी निलेश जगताप यांनी. पाहूयात. गेल्या अनेक वर्षापासूनची परंपरा आहे. जगद्गुरू संत तुकाराम महाराजांची पालखीचं आज प्रस्थान होते. हजारोच्या संख्येनं खरं तर भाविक वारकरी या पालखी सोहळ्यामध्ये जोडले जातात. गेल्या 3-4 दिवसापासून पाऊस मोठ्या संख्येनं होतोय. पावसाचा देखील काही प्रमाणामध्ये त्याच्यावरती परिणाम झालेला आहे. शासनाने देखील, राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी देखील आवाहन केलेलं आहे की वारकऱ्यांनी पुण्यामधून सहभागी व्हावं. इंद्रायणी नदीला पूर आलेला आहे. मी देखील आवाहन करेन की इंद्रायणीच्या पाण्याची आपल्याला खरं तर पातळीची क्षमता मोठ्या संख्येनं वाढत असताना अंदाज वारकऱ्यांना त्या पाण्याचा येणार नाही. त्यामुळे कुणी देखील पाण्यामध्ये उतरू नये आणि तोच उत्साह गेल्या अनेक वर्षांचा आज देखील पालखी सोहळ्याच्या माध्यमातून झाला. खरं तर तुकोबारायांच्या चरणी आणि विठ्ठलाच्या चरणी काय साकडं घातलं? बघा, या राज्यातला बळीराजा सुखी झाला पाहिजे. या राज्यामध्ये मोठ्या संख्येनं नागरिक खरं तर सुखी व्हावं, समाधानी व्हावं, त्यांच्यामध्ये आनंद असाच ओसडून राहावा, अशा प्रकारची विनंती मी पांडुरंगाला करतो. या राज्यातला जो शेतकरी आहे, बळीराजा आहे, त्याच्या आयुष्यात चांगले दिवस यावेत अशाच प्रकारचं मागणं या ठिकाणी खासदार श्रीरंगाप्पा बारणे यांनी विठुरायाच्या चरणी आणि तुकोबारायांच्या चरणी मागितलेलं पाहायला मिळतं. कॅमेरा पर्सन सतीश कदमसह निलेश जगताप, पुढारी न्यूज, दीव. मंडळी, वारीमध्ये अवघा महाराष्ट्र भक्तीच्या स्वरांमध्ये न्हाऊन निघतो. आपणही या स्वरांच्या वारीचा अनुभव घेऊया. पाहूया ज्येष्ठ गायक आनंद भाटे यांची गायकी. आमचं विशेष सेगमेंट वारी स्वरांची मधून. देव पूजा, देव पूजा, विठ्ठल 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 तीर्थ विठ्ठल, क्षेत्र विठ्ठल, 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 देव विठ्ठल, देव पूजा, विठ्ठल, तीर्थ विठ्ठल, क्षेत्र विठ्ठल, देव विठ्ठल, देव पूजा, विठ्ठल, तीर्थ विठ्ठल, क्षेत्र विठ्ठल, तीर्थ विठ्ठल. गुरु विठ्ठल, गुरुदेवता विठ्ठल, गुरु विठ्ठल, गुरुदेवता विठ्ठल, गुरु विठ्ठल, गुरु विठ्ठल, गुरु विठ्ठल, विठ्ठल, गुरु विठ्ठल, गुरुदेवता
गुरु विठ्ठल गुरुदेवता विठ्ठल गुरु विठ्ठल गुरुदेवता विठ्ठल निधान विठ्ठल निरंतर विठ्ठल निधान 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 विठ्ठल निरंतर विठ्ठल निधान विठ्ठल निरंतर विठ्ठल तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल नामा म्हणे माझ विठ्ठल सापडला नामा म्हणे मज 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 विठ्ठल भेटीची आस म्हणजे वारी, पावलांना लागलेला ध्यास म्हणजे वारी. आणि ही वारी आता अशीच अखंड सुरू राहणार आहे आणि त्याचा अनुभव सुद्धा आपण घर बसल्या वारी पंढरीची मधून घेऊ शकणार आहोत. वारी पंढरीची पावर्ड बाय उषा या विशेष कार्यक्रमात आपण इथेच थांबतोय. रामकृष्ण हरी.